ब्रेकनंतर आपलं स्वागत. एक सविस्तर बातमी पाहूयात. भाजपचे माजी सभागृह नेते आणि नगरसेवक राहिलेले शशिकांत जाधव यांची भाजपने उमेदवारी कापली. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. केवळ विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभेची उमेदवारी मागितली म्हणून स्थानिक आमदारांनी त्याचा राग काढत अशी उमेदवारी कापल्याचा आरोप शशिकांत जाधव यांनी केलाय. मात्र आपल्याला इतर पक्षातून ऑफर येऊनही आपण कोणत्याही पक्षात न जाता अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण निवडून येऊ आणि निवडून आल्यानंतर हे देखील आपण भाजप सोबतच एकनिष्ठ राहू अशा प्रकारची भूमिका शशिकांत जाधव यांनी घेतली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी. महानगरपालिका निवडणुकांमध्ये विशेषतः नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. नाशिकमधल्या 122 प्रभागांपैकी तब्बल 9 प्रभागांमध्ये बंडखोरीचा फटका आता भाजपला बसतोय. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये शशिकांत जाधव हे विद्यमान नगरसेवक होते, भाजपचे सभागृह नेते देखील होते. मात्र त्यांची उमेदवारी कापण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय देखील घेतलाय. त्यांना चिन्ह देखील भेटलंय. आता ते रिक्षा या चिन्हावरती ही निवडणूक लढताय. आपल्यासोबत शशिकांत जाधव स्वतः आहे. खरं तर तुमची उमेदवारी निश्चित मानली जात होती. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याशी गिरीश महाजन यांचा संवाद सुरू होता. मात्र असं काय घडलं की तुमची उमेदवारी जी आहे ती कापण्यात आली? यामध्ये खरं तर गिरीश भाऊंनी अतिशय विश्वासात घेऊन आजूबाजूच्या प्रभागांची माझ्याकडनं माहिती घेतली. खरं तर आपण जर मागे गेलात तर ह्या सातूर प्रभागामध्ये BJPचा एकही नगरसेवक त्यावेळेला नव्हता आणि त्यावेळेला मी मनसेमधनं BJPत आलो आणि चारीच्या चारी सीटं म्हणजे सातूरमध्ये 16 पैकी 9 उमेदवार हे BJPचे आम्ही निवडून आणले आणि अतिशय जोमाने काम चालू होतं, चांगलं काम चालू होतं. फक्त प्रॉब्लेम एकच झाला, ह्या मागच्या विधानसभेमध्ये सध्याच्या आमदारांच्या विरोधात आम्ही तिकीटं मागितले आणि जे काही 16 लोक होतो आम्ही की आम्हालाही संधी द्या, कारण आम्ही जुने कार्यकर्ते वयाने मोठे होतो, तर संधी मिळणं हे आमचं अपेक्षित काम होतं. पण त्यात त्यांना ती मिळाली नाही. त्याचा राग धरून आम्हाला अनेक जणांना मलाही टाळलं गेलं. गिरीश भाऊंनी त्या ठिकाणी मला सगळी माहिती घेतली. रात्री 2 वाजता आमचा फोन झाला. फोनवरती त्यांनी सांगितलं की तुमचं 4 सीटं मी फायनल करतोय, उद्या सकाळी तुम्ही शहराध्यक्षांना भेटून ते तिकीटं घ्या.